आम्ही प्रयागराजला जे गेलो होतो ते प्रयागराजला गेल्यानंतर आम्ही जेव्हा आमची रिटर्न जर्नी सुरू केली तेव्हा आमच्याकडे एक स्पेअर दिवस होता. तो कुठं होता? तो सतनामध्ये होता. मग आम्ही काय केलं, आदल्या दिवशी रात्री 1-1:30 वाजता आल्यामुळे सकाळी थोडंसं उशिरा उठलो, आवरलं आणि तिथून एक साधारण 100-125 किलोमीटरवर बागेश्वर धाम सरकार म्हणून गढा म्हणून गाव आहे. त्या गढा या गावी बागेश्वर धाम सरकार यांचं एक स्थान आहे, जे आता तुम्ही जर का टी व्ही किंवा यूट्यूब बघाल तर त्याच्यावर अगदी पॉप्युलर आहे. म्हणजे त्यांचा रेग्युलर शोज होत असतात. आता त्याची आणखीन एक ओळख म्हणजे अगदी नुकतेच राष्ट्रपती पण तिथं गेल्या होत्या आणि त्याच्या 4 दिवस आधी पंतप्रधान पण गेले होते लागोपाठ. म्हणजे मोदीही गेले होते आणि मुर्मू मॅडमही गेल्या होत्या. मोदी गेले होते ते आदल्या म्हणजे 2-4 दिवस आधी गेले होते, पण 251 मुलींची लग्न त्यांनी जी लावली म्हणजे स्वखर्चानं, तर ते त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती गेल्या होत्या. तर आमचा जो व्हिजिट होता तो ते जायच्या आधी साधारण 5-6 दिवसाच्या आधी व्हिजिट होता. त्यामुळे तिथं सगळा बंदोबस्त, स्वच्छता, रस्ते, सगळे जे काम त्या भागात चालू होतं ते आम्हाला बघायला मिळालं. तिथं गेलो तेव्हा आता जशी गर्दी प्रयागराजला होती तशी सगळीकडेच होती, त्यामुळे इथेही गर्दी होती. मग आम्ही त्या स्थानाला व्हिजिट केलं आणि ते जे काही झाडाच्या खाली म्हणजे बागेश्वर धामना त्यांच्या आजोबांनी केलेल्या हनुमान चालिसाच्या पठणामुळे जे काही एक शक्ती प्राप्त झाली होती ती ज्या जागी त्यांना मिळाली ते सगळं आम्ही बघितलं. त्यांचं बाकी गावातली जी घरं आहेत ते पूर्वी आपल्या खेडेगावासारखंच खेडेगाव होतं, पण आता ते एक 5 ते 7 वर्षामध्ये ते गाव म्हणजे आता एका मोठ्या सिटीमध्ये कन्व्हर्ट झाल्यासारखं बांधकाम चालू आहे, पार्किंग चालू आहे, हॉटेल्स चालू आहेत. म्हणजे प्रचंड प्रगती त्या भागाची झालेली आहे. म्हणजे आता तिथं कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंट्रल गव्हर्नमेंटची ओपन होतीये. म्हणजे तुम्ही बघा किती बागेश्वर धाम पुढे गेलं. मग आम्ही ते बागेश्वर धाम बघितलं, तिथून परत निघालो. मग पन्नामध्ये थांबलो. पन्नामध्ये कृष्णाचं सुंदर देऊळ आहे, पण ते बंद असल्यामुळे दुपारी आम्हाला आत जाता आलं नाही. आम्ही बाहेरूनच ते बघितलं, 4-5 फोटो त्याचे टाकलेले आहेत. मग ते बघून झाल्यानंतर तिथनं निघालो आणि परत आम्ही सतनाला आलो. संध्याकाळ झाली होती, आम्ही रेस्ट घेतली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून जे निघालो ते आम्ही सरळ भेड़ाघाटला गेलो. आता भेड़ाघाटला जे जायचं होतं ते सतना, जुकेही, सिहोरा, जबलपूर, भेड़ाघाट या मार्गे आम्ही गेलो. हायवेवरनं गेलो. प्रचंड रश होता दोन्ही साईडनं, कारण तोपर्यंत प्रयागराजला जाण्याची गर्दी होती आणि दर्शन घेऊन आलेल्यांची गर्दी होती. त्यामुळं दोन्ही रस्त्याला फुल गर्दी होती. मग आम्ही काय केलं, भेड़ाघाटला जे आत घुसलो ह्याच्यावरनं जबलपूरवरनं, तो भेड़ाघाट नंतरचा जो रस्ता आहे तो मी पूर्ण वेगळा घेतला. भेड़ाघाटला गेलो. मग आम्ही तिथं आधी गेलेलो असल्यामुळे घाटावर गेलो. आमच्याबरोबर मयुरेशनं डुबकी मारली. आम्हीही पाण्यात उतरलो, फक्त आंघोळी केल्या नाहीत. केल्या असं तरी प्रॉब्लेम नव्हता, पण ते नेमकं काही नेलं नव्हतं बरोबर खाली घाटावर. मग तिथं घाटावर आम्ही दिवे सोडले, नर्मदेची आरती म्हटली, तिथं बसलो थोडा वेळ, नर्मदेचे पाणी डोक्यावर घेतलं. हे सगळं करून लोकांना भेटून मग वाटेत ते मार्बलचे बऱ्याच गोष्टी बनवतात ते सगळं बघत बघत मग काही गोष्टी घेतल्या सुद्धा छोट्या छोट्या. हे सगळं करून आम्ही वर आलो आणि तिथून जे निघालो ते आम्ही नरसिंगपूर मार्गे निघालो. नरसिंगपूरला आम्ही आत गावात गेलो नाही, नरसिंगपूर बायपास घेतला. नरसिंगपूर, छिंदवाडा, सावनेर, कमळेश्वर असं करत 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 आम्ही पवनारच्या म्हणजे हिंगवी सेलू लागलं, नंतर पोर डॅम लागला, मला कावडस लागलं, चिंचोली लागली. हे सगळं करत करत आम्ही वर्ध्याला पोचलो. आमचं वर्ध्याचं हॉटेल बुक झालेलं होतं. ते भाजपच्या एका मोठ्या कार्यकर्त्याचं मस्त हॉटेल होतं. त्याच्याबरोबर सकाळी आमची सुंदर चर्चा झाली. ते एबीव्हीपीचे कार्यकर्ते आहेत, मोठा माणूस आहे. मग तिथून त्यांनी आम्हाला काय 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 योगींचं सगळं सांगितलं. सकाळी अर्धा तास त्यांची चर्चा झाली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिथनं निघालो आणि तिथून पुढं निघाल्यानंतर यवतमाळ, जवळा, महागाव असं करत करत आम्ही लातूरला पोचणार होतो. फक्त आम्ही काय केलं, मध्ये माहूर हे जे माहूरगड जो आहे तो देवीचा गड आहे, त्या माहूरगडला आम्ही गेलो. तिथं दत्तस्थान बघितलं आणि रेणुका माता मंदिर बघितलं. रेणुका माताला ते विडा असतो त्याचं ते कुठून प्रसाद व्हायचा असतो. नशिबानं आमच्या की शुक्रवार असून सुद्धा फार गर्दी लागली नाही. तसं आमच्या एक अर्ध्या तासात म्हणजे जसं अंबाबाईला गेल्यानंतर आपण मुखदर्शन घेतो तसं न होता हे रेग्युलरली आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकलो. तेवढ्या वेळात दर्शन घेतलं. मग तिथं परशुरामाचं मंदिर बघितलं. हे सगळं बघून आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या रूट घेऊन आलो. तिथून दत्तस्थानाला गेलो.
ते दत्तचं जन्मस्थान पण आहे आणि ते रेस्ट स्थान पण आहे आणि दिवसभर दत्त वेगवेगळे ठिकाणी जात असतात अशी कथा आहे. ते मी आता तिथे एक जे फोटो टाकलेत त्या फोटोमध्ये ही सगळी कथेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर तेही तुम्हाला त्याच्यात वाचलं की तुमच्या लक्षात येईल की दत्तांचा दिवसाभराचा कार्यक्रम कसा असतो, ते कुठं जातात, कसे जातात. त्याच्यानंतर ह्याची जी स्टोरी आहे की परशुराम, त्याची आई, नंतर ते संत, हे सगळा जो तिथला जो पार्ट आहे तोही इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं तिथं आम्ही बऱ्यापैकी लोकांशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला काय 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 समजून सांगितलं. मग ते सगळं करून झाल्यानंतर म्हणजे आमचा साधारणपणे 80% रोड पास झाला होता. मग तिथून बाहेर पडलो आम्ही, खाली उतरून आलो आणि तिथून आमचा मुक्काम लातूरला होता. लातूरला सुद्धा हॉटेल घेताना ते हॉटेल आमचं हायवेवर आणि गावाच्या बाहेर होतं. त्यामुळे आम्ही तिथं गेलो. हॉटेलही खूप नवीन होतं. त्या माणसाने आम्हाला वेलकम केलं. मग त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आम्ही प्रयागराजला जाऊन आलोय वगैरे, सगळं आमची चर्चा, कसं होतं, काय होतं, ही सगळी आमची चर्चा झाली. मग ते सगळं करून झाल्यानंतर आम्ही तिथं रेस्ट घेतली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जे तिथनं निघालो ते नेहमीचा रूट घेतला. अर्थात काय झालंय की वर्ध्यापासून ते जवळजवळ सोलापूरला येईपर्यंत वाटेत इतक्या ठिकाणी हायवेवर बांधकामं चालू आहेत, म्हणजे रस्ता मोठा करणे असेल किंवा साईडनं पॅकिंग करणं असेल, तर त्याच्यामुळं वेळ लागतो, नाही असं नाही. मग जेव्हा आम्ही वाटेत तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला गाडीत पार्किंग करून जेव्हा गेलो तेव्हा तिथं जर का आम्ही ॲक्च्युअल दर्शनासाठी थांबलो असतो तर माझ्या मते आमचे 2-3 तास सहज गेले असते. त्यामुळे आम्ही तिथं कळस दर्शन घेतलं. बाहेर 2-3 साधू किंवा 2-3 लेडीज भेटले, त्यांना आम्ही पाया पडलो माता म्हणून. हे सगळं तिथनं मग बाहेर पडलो आणि पूर्णपणे सोलापूर बायपास केला. मग वाटेत एका ठिकाणी थांबलो, तिथं जरा फळं वगैरे घेतली आणि तिथून सांगलीत आलो. सांगलीत आल्यानंतर मग गाडी लावत असताना सहस्रबुद्धे म्हणजे आमच्या श्रद्धाच्या घराच्या जवळच गाडी लावली. मग तिथं यांचं दळवींचं सामान सगळं उतरवलं. दळवी म्हणजे मयुरेश आणि वीणा उतरले. मग श्रद्धाच्या घरी गेलो, तिथं चहा पिला आणि जे मी तिथनं निघालो ते थेट कोल्हापूरला आलो. 4-4:30ला कोल्हापूरला पोचलो आणि कोल्हापूरला पोचल्यानंतर देवाच्या पाया पडलो. मस्त टूर झाली आमची. या आमचं कसं झालं की प्रत्येक पार्टमध्ये, पार्ट 1मध्ये आम्ही काही महत्त्वाची देवळं बघितली. पार्ट 2ला, कारण नॉर्मली नांदेड साईडला जाणं कधी होत नाही, त्यामुळे नांदेड साईडला गेल्यामुळे आम्ही ते माहूरगड बघून आलो. तो आमचा राहिला असता नाही तर, म्हणजे माहूरगड मस्त आम्हाला एन्जॉय करता आला. ते मस्त ऊन जरी असलं तरी आम्हाला काही त्रास झाला नाही. आम्ही तो माहूरगडचा सगळा पार्ट बघून आल्यामुळे अशा पद्धतीनं आम्ही आमची प्रयागराजची ट्रिप 3 फेजेसमध्ये मी प्रेझेंट केली आहे. पहिला जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये आम्ही निघाल्यापासून ते नागपूरला जाईपर्यंत आम्ही काय बघितलं ते. दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही सतनामधून प्रयागराजला जाऊन परत येणे, हा दुसरा पार्ट आहे. आणि तिसऱ्या पार्ट म्हणजे बागेश्वर धाम करून आत्ता आम्ही जे सगळं बघून आलो ते सगळं करून आम्ही परत आमच्या मूळ गावी म्हणजे कोल्हापूरला येणे, असा तो प्रोग्रॅम आहे. तर अशा पद्धतीनं आमची देवाच्या कृपेनं, गंगेच्या कृपेनं अतिशय उत्तम प्रयागराज टूर झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी पावन डुबकी म्हणतात त्या अमृत काळामध्ये ती आम्हाला करता आली. याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ ऐकताय याबद्दल तुमचेही आभार. असेच व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा. माझे रेग्युलर व्हिडिओज ट्रॅव्हलवरचे येत असतात, कारण मी नॉर्मली व्हिडिओज ट्रॅव्हलवरचे टाकतो. अजून सायंटिफिक व्हिडिओज म्हणजे माझा जो विषय आहे त्यातले व्हिडिओज मी तयार केलेले नाही आहेत, पण जरूर पडले तर कधी कधी आपण ते टाकू, तो नाही असा विषय नाही आहे. तर तुम्ही व्हिडिओज बघत जावा माझे, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखीनही मला व्हिडिओज देता येतील. धन्यवाद.